माझी या मंडळाला विनंती आहे, आपल्या धर्माला इतर धर्म मित्रांनो संपवत नाहीये, लक्षात ठेवा, आपण संपवतोय। बघा तुम्ही वेगळ्या ठिकाणी जर कार्यक्रम असेल तर आपलं एक गाणं तिकडे लागत नाही, पण आपले कार्यक्रम असले की सगळीकडे वेगवेगळ्या तऱ्हेची गाणी लागली जातात। आपल्या धर्माला मित्रांनो आपण संपवतोय आणि आपला जर धर्म नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, नवरात्री उत्सव चालू झाला आहे आणि मी आहे बांद्यात आणि 3-4 दिवस मी आता बांद्यातच आहे आणि मग इथून मी मुंबईला जाणार आहे। तर म्हटलं 3-4 दिवसात इथे जे कार्यक्रम वगैरे होतात त्यांना कवर करू आणि दाखवू तुम्हाला। तर इथे गरबा वगैरे जास्त ठिकाणी होत नाही, ते 3-4 सार्वजनिक मंडळ आहेत, पण इथे कार्यक्रम खूप चांगले होतात आणि प्रत्येक मंडळात काही ना काही कार्यक्रम चालूच असतात। तर काल दशावतार होता आणि आज भजन वगैरे आहे, काही ठिकाणी कीर्तन वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर गरबा कॉम्पिटिशन होते इथे। तर ते सगळं मी कवर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। सार्वजनिक नवरात्र उत्सव कालीत्सव मित्रमंडळ बांधा हा सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 'Hey!'
हो शंकाले मनात पण नवदुर्गा मातेने महिषासुराचा वध केला, कारण अहंकारी होता तो. माका साऊंडची माहिती आहे, श्रवण बुवा काय माहित नाही, होय भागला तो महिषासुराचा भाव पण येऊ. माका साऊंडची माहिती आहे, आणि आम्ही काय 32 वर्षा काय भोटीय घडलं काय रामभाऊ मांडी घालून कसे बसलेत बघा. आसाराम बापूचे भक्त ते जरा टाळ्या वाजवा यांच्यासाठी, लोकेपोहांसाठी. हा झरेवाडीचे पाटील बाबा, त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी ज्ञान घेतलेलं आहे. हो घ्या, लिहून घ्या, माझे झरेवाडीचे पाटील बाबा. आणि तिकडे मुंबईमध्ये असायचे राधेमा, तिकडे गेलात काय जावेला, तेव्हाच तब्येत खराब झाली की. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण, आमचो यो कोकण. तुम्ही येऊन रामन बनून जावा, सतत होऊन रामन, तुमचा सतत होऊन रामन. तुम्ही येऊन रामन बनून जावा, सतत होऊन रामन, तुमचा सतत होऊन रामन. लिहून द्या. जातात, लक्षात ठेवा. जुनं काय ऐका. श्रीहरी जगतपिता, माझा मराठी माणूस कोण म्हणणार नाही व ही जुनी गाणी झाली असली म्हणू नका. प्रल्हाद शिंदेनी हे गाणी जुनी करून टाकली, कोण मराठी माणूस माझा म्हणणार नाही. आणि हेच शाश्वत आहे, लक्षात ठेवा. जर आपल्याला भजन टिकवायचं असेल, नामस्मरण टिकवायचं असेल, आज या ठिकाणी या दुर्गा देवीच्या समोर इथे ऑर्केस्ट्रा पण लावता आला असता, पण इथे डबलबारी भजन धार्मिक. माझी या मंडळाला विनंती आहे, आपल्या धर्माला इतर धर्म मित्रांनो संपवत नाहीये, लक्षात ठेवा. आपण संपवतोय. बघा तुम्ही वेगळ्या ठिकाणी जर कार्यक्रम असेल तर आपलं एक गाणं तिकडे लागत नाही, पण आपले कार्यक्रम असले की सगळीकडे वेगवेगळ्या तऱ्हेची गाणी लागली जातात. आपल्या धर्माला मित्रांनो आपण संपवतोय. आणि आपला जर धर्म टिकला तर आपला देश टिकेल, आणि देश टिकला तर आपला जिल्हा टिकेल, गाव टिकेल, आणि मग आपलं घर टिकेल, लक्षात ठेवा. हे सगळेच बुवा या पद्धतीचं प्रबोधन करत नाही. सध्या भजन म्हणजे डबलबारी म्हटल्यावर पैशाचा बाजार झालाय. ज्या बुवाला बक्षीस अधिक, बरोबर ना बुवा, ज्या बुवाला बक्षीस अधिक, जो बुवा तोडून मोडून बोलतोय, त्या बुवाला सध्या मार्केट आहे. पण मी भगवंताला सांगतोय, त्या आईला सांगतोय, आम्हाला असली मार्केट नको. आता आमचा धर्म टिकला पाहिजे, आमचं भजन टिकलं पाहिजे, आमची संस्कृती टिकली पाहिजे. श्री जगतपिता दूर करीतो व्यथा, श्री हरी जगतपिता दूर करीतो व्यथा, दूर करीतो व्यथा. भावाची
चुकीचं आहे. पण हे रंबा जर मी म्हणत असेल तर या मुलाने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की हे रंबा नाही, हे रंब. मग मला त्यांना आज प्रश्न विचारायचा आहे, प्रारंभी विनंती करू गणपती ही प्रार्थना तुम्ही गजराच्या पूर्वी म्हणून मला दाखवा. त्याच्यामध्ये हे रंबा आहे का हे रंबा आहे ते लोकांना समजून दे. आणि असं नाही बुवा, चुकीचं असेल तर परत सांगा मला, पण मला उगाच खोटं ठरवू नका तुम्ही. ज्या मला चीड येते खोट्या गोष्टीची. दौलत राजे इथे गाजले, काही नको आवाज फाटता हो, वांडातली शिरा पडली नाही ती. तू मगाशी सांगलं तुझं फाटता वर जाता तेव्हा तुझं लई सोजी वळ लागता, मला माहिती आहे. तूच मोठं काय येतो. अरे तुम्ही म्हणते 32 वर्ष शिकलो, पण माझ्या शिवाय आणि गुंडू शिवाय तुका पर्याय हा काय सांगा ना तुम्ही. तू जलचालो कोणाबरोबर, तुझं पटत कोणाबरोबर, तुझं कोणाची पट्टा रे, सगळ्यांना खुल्यात काढतोस तू. एक त्यावर ते फक्त त्याच्यासाठी आहे. एक त्यावर ते गावात, एक लिंगडाळ गावात, धुर्यता दौलत फक्त त्याच्यासाठी हा, तुमच्यासाठी नाही. ह्या कोणी युट्यूबवर पाठवू नको अजिबात. आता काय
गणपती देवा आता बुद्ध